काय मग परवीन, तुला काही माहित पडलं की नाही? देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं 26 डिसेंबरला निधन झालं. 26 डिसेंबर गुरुवारच्या दिवशी पाहिलं तर देशानं खरोखर एक हिरा गमावला. वा वा, ते तर माहित आहे मले. काय माहित आहे तुले? काहीच माहित नाही तुले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाकरता जे काम केलाय ते कोणीच करू शकत नाही. त्यांनी देशाकरता जेवढं काम केलाय तेवढं काम कोणीच पंतप्रधान करू शकत नाही. हे पाय, ते नको म्हणू तू. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण देशाकरता लय काम केलाय बरं. मोदी सरकारनं जेवढं काम 10 वर्षात केलाय तेवढं काम काँग्रेसनं 70 वर्ष राज करून तरी पण नाही झालाय. बरं बरं, सांग बरं, असं काय काम केलाय मोदी सरकारनं? सांग ना तू मले. काँग्रेसनं 70 वर्ष राज केलं देशात, तरी पण जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटू शकली नाही. मोदी सरकारनं 10 वर्षात हटवली की नाही? तू मला सांग, 2014 मध्ये मनमोहन सरकार होती तेव्हा पेट्रोल न डिझेलचे भाव काय होते? पेट्रोल 71 न डिझेल 56 रुपये लिटर होतं. आज पाय ना तू काय भाव आहे. मोदी सरकार आली तर ह्या देशात महागाई झाली. हा मग विकास पण तसा झाला ना देशाचा. काँग्रेसनं 70 वर्षात काय केलं? 70 वर्ष राज केलं तुम्ही ना. संडास तर बनली नाही तुमच्यानं. लोक सडकीवर हाकत होते. तुम्ही सडकी चालण्यासाठी बनत होते की हाग्यासाठी बनत होते? तू मला सांग, मोदी सरकारनं कास्तकार लोकांसाठी काय केलं? मनमोहन सरकारनं पूर्ण देशाच्या कास्तकार लोकांचं कर्ज माफ केलं होतं म्हटलं. मनमोहन सरकारनं 60,000 करोडचं कर्ज माफ केलं होतं म्हटलं. संपूर्ण देशाच्या कास्तकार लोकांचं कर्ज माफ केलं होतं. सांग ना तू, मोदी सरकारनं केली का शेतकऱ्याची कर्जमाफी? हा मग सन्मान निधी देतानी का मग शेतकऱ्याला वर्षातून 3 वेळा सन्मान निधी देताय ना? वा वा, सन्मान निधी तर लय चांगली देता तुम्ही. 2-2 हजार रुपये तर देता. तेवढ्याची तर दारू पिऊन जातो मी. सन्मान निधीपेक्षा जास्त पैसे तर लाडके बहीणले भेटताय न सन्मान निधी देता म्हणे. हिंमत असेल तर कर्जमाफी करून दावा ना मनमोहन सरकार सारखी. ते सगळं सोड तू. मोदी सरकारनं विदेशामध्ये जे छवी बनवली भारताची ते कोणाला जमलं का? आहे ना तू, किती चांगली छवी बनली भारताची. कोणी पण देश आपल्या देशाला धमकू शकत नाही. पाकिस्तान वाले पाय ना कसे घरात घुसून शिनाळले होते. काँग्रेस पण काही कमी नाही म्हटलं. पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते ना. बांगलादेश जन्माले कसा का आला? काँग्रेसमुळेच तर आला. मोदी सरकारनं PM जनधन योजना चालू केली. पूर्ण लोकांचे बँक मध्ये खाते खोलले. काँग्रेसच्या काळात तर गरीबायले बँक दिसत नव्हती डोळ्यानं. वा वा, खाते तर खोलले तुम्ही ना. मग सांगा ना, किती पैसे टाकले तिच्यात तुम्ही ना? बँक मध्ये खातं खोलून काय फायदा? तिच्यात पैसे तर पाहिजे. बरं बरं, तू सांग ना मग, काँग्रेसनं काय केलं 70 वर्षात? काँग्रेसनं तर काहीच केलं नाही. काय केलं का? सर्वच केलं ना काँग्रेसनं. भारतामध्ये एवढी रेल्वे लाईन कोण टाकली? काँग्रेसनं तर टाकली. देशाच्या विकासामध्ये भारतीय रेल्वेचा केवढा हात आहे माहित नाही का तुले? वा, लय चांगली रेल्वे दिलती तुम्ही ना लोकायले. संडास मध्ये ग्लासाले साखळी दंड बांधला होता न काय सांगसान तुम्ही? साखळी दंड पण कमी बांधला होता. ज्या जागेपर्यंत गिल्लास पोहोचायला पाहिजे त्या जागेपर्यंत गिल्लास पोहोचत नव्हता. हा मग काय झालं? तुमची जागा गिल्लासापर्यंत न्या ना. मोदी सरकारनं मेट्रो रेल्वे चालू केली. माहित नाही का तुले? किती टाइम वाचला तिच्यानं लोकांचा. तुमची रेल्वे तर निघे का न पोहोचे का? वा, मेट्रो काढली तर काय झालं? कोण जाते तिच्या? तिकीट कितलं महाग आहे. लोक तरी पण जनरलनं सफर करताय ना. काय फायदा त्याचा? हा मग मोदी सरकारनं उज्ज्वला योजना आणली नाही का? तुमच्या वेळेस तर चुल्यावर जेवण बनवत होत्या बाया. सकाळ संध्याकाळी दुःख वय. पूर्ण बायाचे डोळे खराब होत त्या दुःखानं. बायाले धुव्यापासून आजादी दिली म्हटलं. LPG कनेक्शन दिलं त्याले. वा, दिलं तर मग ऐसान केलं का त्याच्यावर? रॉकेल कोण बंद केलं? तुम्ही नसतं केलं. 60-70 रुपये लिटर आहे म्हटलं रॉकेल. ते पैसे वाचले नाही का तुमचे? त्या पैशानं तुम्ही ना सिलेंडर दिलं. हा मग का डोळे फोडतू बायाचे करतू त्याले भोकण्या? माहित आहे का तुले 2014 मध्ये सिलेंडर काय भाव होतं? 410चं सिलेंडर होतं म्हटलं 2014 मध्ये. 2024 मध्ये तर ते सिलेंडर 1130चं झालाय. हा मग मजुरी पण वाढली ना लोकांची तशी. पहिले 100 रुपये रोज होता लोकायले. आता 300 न 400 तर यू कमवताय लोक. बेरोजगारी किती वाढली मग आता. पोरायले नोकऱ्यासनी भेटताय. मनमान तसं शिक्षण झालाय पोरायचं. कोणाचं BA झालाय, कोणाचं MA झालाय, तरी नोकऱ्यासनी भेटताय. मोदी सरकार आली तेव्हापासून बेरोजगारी वाढून गेली.
वा वा, काँग्रेसच्या काळात तर कसे कलेक्टरच होते पोरं. काँग्रेसनं कोणते रोजगार दिलते? मनरेगा योजना तर चालू केलती. नाल्या खांदा, सडकी खांदा, गड्डे खांदा, त्याले रोजगार म्हणता का? हा मग चहा विका, पकोडी विका, पावळे विका, त्याले रोजगार म्हणता का? मोदी सरकारनं देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली म्हटलं. तुले माहित आहे का? तुले समजते का तिच्यात? तुले का माहित आहे रे अर्थव्यवस्थाच्या बाऱ्यामध्ये? मला शिकवतोय का तू? 2014 मध्ये डॉलर काय भाव होता माहित आहे का तुले? 60 रुपये बराबर $1 होता. 85 वर पोहोचला म्हटलं. माहित आहे का तुले? तिच्यानंच तर महागाई वाढते. जेवढा डॉलरचा भाव वाढीन तेवढी आपल्या देशात महागाई वाढीन. प्रधानमंत्री आवास योजना चालू केली नाही का मोदी सरकारनं? घरकुल योजनामध्ये 20 लाख लोकांना पक्का घर भेटीन. माहित आहे की नाही तुले? 1,20,000 रुपये भेटताय म्हटलं. कोण देते का इतके पैसे? कोणी तर नुसती चहा पाजत नाही. वा, 1,20,000 घर बनते का मग? तेवढ्यात तर नुसतं संडास न संडासचा टँक बनतो. जाय रे तू, देतात आहे कमीत कमी. तुम्ही नाही तर संडास पण बांधली नाही होती, ते पण आम्हालाच बांधणी पडली. हे पाय, राजनीती करू नको. राजनीतीमध्ये आपसी झगडे करू नको. माहित नाही तुले? ते एक होऊन जाता ना आपू लोक होऊन जाता.